स्वागत आहे मित्रांनो आम्ही करडी म्हणून आलोय सुरतच्या नवरीच्या घरी धुमककोंडामध्ये दुर्गवाडी तिकडे. आता आजच्या आदल्या दिवशीच्या विधी आहेत त्या मुलीकडच्या, आपण त्या आज दाखवणार आहोत मित्रांनो. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला आता पाहूया थोड्याच वेळात. चिरंजीव सूरज आणि चिसोका प्रणाली यांचा साखरपुडा मित्रांनो मुलीच्या घरी आहे आदल्या दिवशी. तिकडे आपण आलो करडी म्हणून. मित्रांनो कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने मित्रांनो साखरपुडा संपन्न होतो, तो आपण पाहणार आहोत आज. मित्रांनो हे नवरी मुलीचं घर आहे आणि आता प्रथम जेवणाचा कार्यक्रम होणार आहे, त्यानंतर मित्रांनो साखरपुडा संपन्न होईल. ही जेवणाची पंगत आहे. पांढरा शुद्ध भात, वरण, तिखट भाजी मित्रांनो कोबीची, लाडू आणि मित्रांनो पापड, लोणचं, अशा पद्धतीने मित्रांनो जेवण आहे. मित्रांनो आता सुरुवात झालेली आहे. हे पहा, आता रांगोळी काढून त्याच्यानंतर मित्रांनो करडीचा मांड भरला जाईल आणि ह्याच मांडावर मित्रांनो साखरपुडा संपन्न होईल. आता मित्रांनो मांड भरत आहेत पहा. ह्याच मांडावरती मित्रांनो साखरपुड्याचे विधी संपन्न होतील. कोकणातील पारंपरिक साखरपुडा हा नारळ, खण, साडी आणि साखर देऊन वधूवरांना आशीर्वाद देणारा एक भावनिक विधी आहे. यात नातेवाईकांची उपस्थिती, पारंपरिक वेशभूषा, खण, साडी, कुंकू आणि सुपारी, नारळाचा मान महत्त्वाचा असतो. या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा आपण कोकणातील साखरपुडा पाहत आहोत.
कोकणी परंपरेनुसार साखरपुडा सहसा मुलीच्या घरी पार पडतो. नवरदेव उपस्थित नसल्यास साखरपुड्याची अंगठी ही प्रत्यक्षात लग्नाच्या दिवशी नवरदेव मुलीच्या बोटामध्ये घालतो. ही मित्रांनो कोकणामध्ये प्रामुख्याने सर्वत्र ही परंपरा आहे. दोन्ही नवरदेव आणि नवरीचे गावाचे अंतर जास्त असते. आदल्या दिवशी मित्रांनो हळद लागते, त्यामुळे नवरदेव घराच्या बाहेर पडू शकत नाही, म्हणजे मंडपाच्या बाहेर. त्यामुळे ही कोकणातील मित्रांनो पारंपरिक पद्धत अशी आहे साखरपुड्याची, ते आज आपण पाहत आहोत. चिरंजीव सूरज आणि चिसोका प्रणाली यांचा आज साखरपुडा मित्रांनो संपन्न झाला आहे. हा दुर्गवाडीमध्ये धुमककोंडामध्ये. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी, आभारी आहे.